नमस्कार, मी ओम बानसकर म्हणजेच तुमच्या सगळ्यांचा लाडका मधुकर. नमस्कार मित्रांनो, इट्स मज्जाच्या 10वी वेब सिरीजचे तुम्ही सगळे किती मोठे फॅन आहात हे आम्हाला माहिती आहे. मागच्या भागात आपण पाहिले रेश्माने शेवटचा निर्णय घेतला आहे आणि आता अभ्याच्या उत्तराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रेश्मा आणि अभ्याच्या मैत्रीत नात्याचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे. पण मित्रांनो, आज आम्ही घेऊन आलो आहोत एपिसोड 60चा एकदम धमाकेदार रिव्ह्यू. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, 10वी च्या येणाऱ्या 60व्या एपिसोड खूप मोठा वळण घेऊन येणार आहे. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे तुम्ही थंबनेलमध्ये तर बघितलंच असेल, रेश्माच्या आईला समजणार सर्व सत्य. या सत्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रेश्माच्या मनात अभयाबद्दल असलेल्या भावना तिच्या आईला कळणार. बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट्स होत्या की रेश्माचं वर्तन बघून तिची आई खूप टेन्शनमध्ये आहे. आता जेव्हा हे सत्य बाहेर येईल तेव्हा रेश्माच्या आईची प्रतिक्रिया काय असेल, त्या रेश्माला काय बोलतील हे बघणं अतिशय महत्त्वाचं. या सगळ्यात आपल्या आवडत्या मध्या, केवडा आणि किरणची भूमिका काय असेल. बहुतेक रेश्माला टेन्शन पाहून मध्या आणि किरण हे दोघं यांच्या बाजूने उभं राहतील आणि परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतील. मध्याची एक नवीन मस्ती किंवा एक वेगळी धमाल पाहायला मिळू शकते. केवडा काय करणार? ती अभ्याची मदत करणार की रेश्माच्या बाजूने बोलणार? केवडाने जर मधल्या काळात अभयला मैत्रीण म्हणून सपोर्ट केला असेल, तर आता रेश्माच्या आईसमोर ती सत्य सांगून रेश्माला वाचवण्याचा प्रयत्न करेल का? मित्रांची ही चांगल चौकशी रेश्माच्या अडचणीतून तिला बाहेर कसे काढाल हे पाहणे अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एपिसोड 60मध्ये इमोशनल ड्रामाचा मोठा डोस मिळणार आहे. सत्य बाहेर येणार, त्यामुळे एका बाजूला टेन्शन नसेल तर दुसऱ्या बाजूला मित्रांची जबरदस्त साथ. तुमच्या मते काय होणार? रेश्माच्या आई तिचं म्हणणं ऐकून घेणार का तिला रागवणार? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही हा एपिसोड पाहण्यासाठी किती उत्सुक आहात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण 10वी च्या येणाऱ्या एपिसोडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण बघितलं मागच्या एपिसोडमध्ये की रेश्माला जे पाहुणे बघायला आले होते तिनं त्यांना कसल्या प्रकारे माघारी घातलं, त्यामुळे रेश्माची आई खूप नाराज झाली आहे हे तर आपण बघितलं. मित्रांनो, आता एपिसोड 60मध्ये या सगळ्यांचा काय परिणाम होतो, अभ्याचा निर्णय काय होतो आणि 10वीच्या वर्षाचा शेवट काय असणार, चला पाहूया. तर मित्रांनो, नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, मागच्या एपिसोडच्या ज्या क्लिप्सवरून हे स्पष्ट होतं की रेश्मा आणि अभयच्या नात्याची खरी कसोटी आता लागणार आहे. एपिसोड 7मध्ये रेश्मा अभय अखेर शांतपणा एकमेकांशी मन की बात करतील अशी अपेक्षा आहे. रेश्मा तिच्या आईच्या नाराजीमुळे अभ्यासापासून दूर जाण्याचा निर्णय घेणार किंवा अभय पुढाकार घेऊन रेश्माच्या आईशी बोलणार. अभ्यास जर प्रामाणिकपणे रेश्माच्या आईला समजावून सांगू शकला तर गोष्ट पुढे जाऊ शकते. पण 10वीचं वर्ष संपत आलं आहे आणि परीक्षाचा ताण वाढत आहे. या टेन्शनमध्ये ते त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील, नात्यातील गुंता सोडवतील हा मोठा प्रश्न आहे. 10वी मध्ये नेहमी बघायला मिळतं की मित्रांची साथ ही खूप मोलाची असते. तर मित्रांनो, येणाऱ्या एपिसोडमध्ये मध्याची केवडाची काय दखल असणार ते आपण बघूया. या गंभीर वातावरणामध्ये आपली कॉमेडी किंग मध्या आणि सर्वात मजबूत मैत्रीण केवडा यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार. मध्या नेहमीप्रमाणे विनोदी पद्धतीने अभय आणि रेश्माचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करेल. एखादी मजेदार ॲक्टिव्हिटी करून किंवा शाळेतल्या जुन्या आठवणी काढून सध्या मध्या वातावरण हलकं करू शकतो. एपिसोड 60मध्ये 10वीच्या वर्गातील शेवटचा दिवस असू शकतो. 10वीची परीक्षा जवळ आल्या होत्या आणि आता सर्व अभ्यासामध्येच गुंतणार, त्यामुळे हा एपिसोड शाळेतील शेवटचा दिवस आठवणांनी भरलेला असेल. सर्व मित्र एकत्र येऊन ग्रुप फोटो काढतील, एकमेकांच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतील आणि भविष्याचे वंदन देतील. या एपिसोडचा शेवट रेश्मा आणि अभय यांच्या एकमेकांच्या भविष्यातील भेटींचे वचन देऊन किंवा परीक्षा होईपर्यंत अभ्यास करण्याचा निर्णय घेऊन एक गोड वळण घेईल. तर मित्रांनो, 10वी च्या 60चा हा भाग खूप भावनिक आणि महत्त्वाचा ठरणार आहे.
तुमच्या मते रेश्मा आणि अभ्या एकत्र राहतील की तात्पुरते वेगळे होतील? कमेंट करून आम्हाला तुमचं प्रेडिक्शन नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. खऱ्या सुनीलमुळे सारिका मॅडम शाळा सोडणार आहे का? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सारिका मॅडम ह्या शाळा सोडणार आहे. मित्रांनो हो, मागच्या एपिसोडमध्ये दाखवल्याप्रमाणे सुनील हा सारिका मॅडमच्या प्रेमात पडलेला आपल्याला दिसून येत आहे व तिथून पुढं आता येणाऱ्या एपिसोडमध्ये सारिका मॅडम हे सगळं कांबळे सरांना सांगतील व कांबळे सर यावरती काहीतरी उपाय काढेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, काय होईल ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण 10वी अच्या येणाऱ्या एपिसोडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण बघितलं मागच्या एपिसोडमध्ये की रेश्माला जे पाहुणे बघायला आले होते तिनं त्यांना कसल्या प्रकारे माघारी घातलं, त्यामुळे रेश्माची आई खूप नाराज झाली आहे हे तर आपण बघितलं. मित्रांनो, आता एपिसोड 60 मध्ये या सगळ्यांचा काय परिणाम होतो, अभ्याचा निर्णय काय होतो आणि 10वीच्या वर्षाचा शेवट काय असणार, चला पाहूया. तर मित्रांनो, नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, मागच्या एपिसोडच्या क्लिप्सवरून हे स्पष्ट होतं की रेश्मा आणि अभ्याच्या नात्याची खरी कसोटी आता लागणार आहे. एपिसोड 60 मध्ये रेश्मा अभ्याची अखेर शांतपणा एकमेकांशी मन की बात करतील अशी अपेक्षा आहे. रेश्मा तिच्या आईच्या नाराजीमुळे अभ्यासापासून दूर जाण्याचा निर्णय घेणार किंवा अभ्या पुढाकार घेऊन रेश्माच्या आईशी बोलणार. अभ्या जर प्रामाणिकपणे रेश्माच्या आईला समजावून सांगू शकला तर गोष्ट पुढे जाऊ शकते. पण 10वीचं वर्ष संपत आलं आहे आणि परीक्षेचा ताण वाढत आहे. या टेन्शनमध्ये ते त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील, नात्यातील गुंता सोडवतील, हा मोठा प्रश्न आहे. 10वी अ मध्ये नेहमी बघायला मिळतं की मित्रांची साथ ही खूप मोलाची असते. मित्रांनो, येणाऱ्या एपिसोडमध्ये मध्याची केवडाची काय दखल असणार ते आपण बघूया. या गंभीर वातावरणामध्ये आपली कॉमेडी किंग मध्ये आणि सर्वात मजबूत मैत्रीण केवडा यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार. मध्ये नेहमीप्रमाणे विनोदी पद्धतीने अभय आणि रेश्माचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करेल. एखादी मजेदार ॲक्टिव्हिटी करून किंवा शाळेतल्या जुन्या आठवणी काढून सध्या मध्ये वातावरण हलकं करू शकतो. तर मित्रांनो, 10वी अच्या 60 हा भाग खूप भावनिक आणि महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या मते रेश्मा आणि अभ्या एकत्र राहतील की तात्पुरते वेगळे होतील? कमेंट करून आम्हाला तुमचं प्रेडिक्शन नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण 10वी अच्या येणाऱ्या एपिसोडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण बघितलं मागच्या एपिसोडमध्ये की रेश्माला जे पाहुणे बघायला आले होते तिनं त्यांना कसल्या प्रकारे माघारी घातलं, त्यामुळे रेश्माची आई खूप नाराज झाली आहे हे तर आपण बघितलं. मित्रांनो, आता एपिसोड 60 मध्ये या सगळ्यांचा काय परिणाम होतो, अभ्याचा निर्णय काय होतो आणि 10वीच्या वर्षाचा शेवट काय असणार, चला पाहूया. तर मित्रांनो, नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, मागच्या एपिसोडच्या क्लिप्सवरून हे स्पष्ट होतं की रेश्मा आणि अभ्याच्या नात्याची खरी कसोटी आता लागणार आहे. एपिसोड 7 मध्ये रेश्मा अभ्याची अखेर शांतपणा एकमेकांशी मन की बात करतील अशी अपेक्षा आहे. रेश्मा तिच्या आईच्या नाराजीमुळे अभ्यासापासून दूर जाण्याचा निर्णय घेणार किंवा अभ्या पुढाकार घेऊन रेश्माच्या आईशी बोलणार. अभ्या जर प्रामाणिकपणे रेश्माच्या आईला समजावून सांगू शकला तर गोष्ट पुढे जाऊ शकते. पण 10वीचं वर्ष संपत आलं आहे आणि परीक्षेचा ताण वाढत आहे. या टेन्शनमध्ये ते त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील, नात्यातील गुंता सोडवतील, हा मोठा प्रश्न आहे. 10वी अ मध्ये नेहमी बघायला मिळतं की मित्रांची साथ ही खूप मोलाची असते. तर मित्रांनो, येणाऱ्या एपिसोडमध्ये मध्याची केवडाची काय दखल असणार ते आपण बघूया. या गंभीर वातावरणामध्ये आपली कॉमेडी किंग मध्ये आणि सर्वात मजबूत मैत्रीण केवडा यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार. मध्ये नेहमीप्रमाणे विनोदी पद्धतीने अभय आणि रेश्माचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करेल. एखादी मजेदार ॲक्टिव्हिटी करून किंवा शाळेतल्या जुन्या आठवणी काढून सध्या मध्ये वातावरण हलकं करू शकतो.
एपिसोड 60मध्ये 10वीच्या वर्गातील शेवटचा दिवस असू शकतो. 10वीची परीक्षा जवळ आल्या होत्या आणि आता सर्व अभ्यासामध्येच गुंतणार. त्यामुळे हा एपिसोड शाळेतील शेवटचा दिवस आठवणांनी भरलेला असेल. सर्व मित्र एकत्र येऊन ग्रुप फोटो काढतील, एकमेकांच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतील आणि भविष्याचे बेबंद वंदन देतील. या एपिसोडचा शेवट रेश्मा आणि अभय यांच्या एकमेकांच्या भविष्यातील भेटींचे वचन देऊन किंवा परीक्षा होईपर्यंत अभ्यास करण्याचा निर्णय घेऊन एक गोड वळण घेईल. तर मित्रांनो, 10वी अ च्या 60 हा भाग खूप भावनिक आणि महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या मते रेश्मा आणि अभय एकत्र राहतील की तात्पुरते वेगळे होतील? कमेंट करून आम्हाला तुमचं प्रेडिक्शन नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी ओम बानस्कर, म्हणजेच तुमच्या सगळ्यांचा लाडका मधुकर. नमस्कार मित्रांनो, इट्स मज्जाच्या 10वी अ वेबसिरीजचे तुम्ही सगळे किती मोठे फॅन आहात हे आम्हाला माहिती आहे. मागच्या भागात आपण पाहिले रेश्माने शेवटचा निर्णय घेतला आहे आणि आता अभ्याच्या उत्तराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रेश्मा आणि अभ्याच्या मैत्रीत नात्याचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे. पण मित्रांनो, आज आम्ही घेऊन आलो आहोत एपिसोड 60चा एकदम धमाकेदार रिव्ह्यू. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, 10वी अ च्या येणाऱ्या 60व्या एपिसोड खूप मोठा वळण घेऊन येणार आहे. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे तुम्ही थंबनेलमध्ये तर बघितलंच असेल, रेश्माच्या आईला समजणार सर्व सत्य. या सत्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रेश्माच्या मनात अभयबद्दल असलेल्या भावना तिच्या आईला कळणार. बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट्स होत्या की रेश्माचं वर्तन बघून तिची आई खूप टेन्शनमध्ये आहे. आता जेव्हा हे सत्य बाहेर येईल तेव्हा रेश्माची आईची प्रतिक्रिया काय असेल, त्या रेश्माला काय बोलतील हे बघणं अतिशय महत्त्वाचं. व या सगळ्यात आपल्या आवडत्या मध्या, केवडा आणि किरणची भूमिका काय असेल? बहुतेक रेश्माला टेन्शन पाहून मध्या आणि किरण हे दोघं यांच्या बाजूने उभं राहतील आणि परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतील. मध्याची एक नवीन मस्ती किंवा एक वेगळी धमाल पाहायला मिळू शकते. केवडा काय करणार? ती अभयची मदत करणार की रेश्माच्या बाजूने बोलणार? केवडाने जर मधल्या काळात अभयला मैत्रीण म्हणून सपोर्ट केला असेल तर आता रेश्माच्या आईसमोर ती सत्य सांगून रेश्माला वाचवण्याचा प्रयत्न करेल का? मित्रांची ही चांगल चौकशी रेश्माच्या अडचणीतून तिला बाहेर कसे काढाल हे पाहणे अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एपिसोड 60मध्ये इमोशनल आणि ड्रामाचा मोठा डोस मिळणार आहे. सत्य बाहेर येणार, त्यामुळे एका बाजूला टेन्शन असेल तर दुसऱ्या बाजूला मित्रांची जबरदस्त साथ. तुमच्या मते काय होणार? रेश्माच्या आई तिचं म्हणणं ऐकून घेणार का तिला रागवणार? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही हा एपिसोड पाहण्यासाठी किती उत्सुक आहात. सुनीलमुळे खरंच सारिका मॅडम शाळा सोडणार आहे का? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल की एपिसोड 60मध्ये सारिका मॅडम हे शाळा सोडून जाणार आहे. तर मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की सुनील हा सारिका मॅडमच्या प्रेमात पडलेला आपल्याला दिसून येतो आहे. मित्रांनो, अभयला व मध्याने तर प्रयत्न चालू आहे की ते कांबळे सरांकडं जाण्याचा विचार त्यांचा चालू होता, पण त्यांनी तो कॅन्सल केला. तर मित्रांनो, आता येणाऱ्या एपिसोडमध्ये सारिका मॅडमबद्दल काय अपडेट येतील ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की सुनीलचं जे वागणं आहे ते अतिशय वाईट आहे. तर मित्रांनो, मला तर असं वाटतं आहे की एपिसोड 60मध्ये मधुकर व अभय हे कांबळे सरांना सांगून ते तिथंच सॉल्व करून घेतील. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार, मी ओम बानस्कर, म्हणजेच तुमच्या सगळ्यांचा लाडका मधुकर. नमस्कार मित्रांनो, इट्स मज्जाच्या 10वी अ वेबसिरीजचे तुम्ही सगळे किती मोठे फॅन आहात हे आम्हाला माहिती आहे. मागच्या भागात आपण पाहिले रेश्माने शेवटचा निर्णय घेतला आहे आणि आता अभ्याच्या उत्तराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रेश्मा आणि अभ्याच्या मैत्रीत नात्याचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे. पण मित्रांनो, आज आम्ही घेऊन आलो आहोत एपिसोड 60चा एकदम धमाकेदार रिव्ह्यू. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, 10वी अ च्या येणाऱ्या 60व्या एपिसोड खूप मोठा वळण घेऊन येणार आहे. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे तुम्ही थंबनेलमध्ये तर बघितलंच असेल, रेश्माच्या आईला समजणार सर्व सत्य. या सत्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रेश्माच्या मनात अभयबद्दल असलेल्या भावना तिच्या आईला कळणार. बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट्स होत्या की रेश्माचं वर्तन बघून तिची आई खूप टेन्शनमध्ये आहे.
आता जेव्हा हे सत्य बाहेर येईल तेव्हा रेश्माच्या आईची प्रतिक्रिया काय असेल, त्या रेश्माला काय बोलतील हे बघणं अतिशय महत्त्वाचं या सगळ्यात आपल्या आवडत्या मध्या, केवडा आणि किरणची भूमिका काय असेल. बहुतेक रेश्माला टेन्शन पाहून मध्या आणि किरण हे दोघं यांच्या बाजूने उभं राहतील आणि परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतील. मध्याची एक नवीन मस्ती किंवा एक वेगळी धमाल पाहायला मिळू शकते. केवडा काय करणार? ती अभ्याची मदत करणार की रेश्माच्या बाजूने बोलणार? केवडाने जर मधल्या काळात अभयला मैत्रीण म्हणून सपोर्ट केला असेल तर आता रेश्माच्या आईसमोर ती सत्य सांगून रेश्माला वाचवण्याचा प्रयत्न करेल का? मित्रांची ही चांगल चौकशी रेश्माच्या अडचणीतून तिला बाहेर कसे काढाल हे पाहणे अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एपिसोड 60 मध्ये इमोशनल ड्रामाचा मोठा डोस मिळणार आहे. सत्य बाहेर येणार, त्यामुळे एका बाजूला टेन्शन नसेल तर दुसऱ्या बाजूला मित्रांची जबरदस्त साथ. तुमच्या मते काय होणार? रेश्माच्या आई तिचं म्हणणं ऐकून घेणार का तिला रागवणार? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही हा एपिसोड पाहण्यासाठी किती उत्सुक आहात. खऱ्या सुनीलमुळे सारिका मॅडम शाळा सोडणार आहे का? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सारिका मॅडम ह्या शाळा सोडणार आहे. मित्रांनो हो, मागच्या एपिसोडमध्ये दाखवल्याप्रमाणे सुनील हा सारिका मॅडमच्या प्रेमात पडलेला आपल्याला दिसून येत आहे व तिथून पुढं आता येणाऱ्या एपिसोडमध्ये सारिका मॅडम हे सगळं कांबळे सरांना सांगतील व कांबळे सर यावरती काहीतरी उपाय काढेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, काय होईल ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण 10वी अच्या येणाऱ्या एपिसोडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण बघितलं मागच्या एपिसोडमध्ये की रेश्माला जे पाहुणे बघायला आले होते तिनं त्यांना कसल्या प्रकारे माघारी घातलं, त्यामुळे रेश्माची आई खूप नाराज झाली आहे हे तर आपण बघितलं. मित्रांनो, आता एपिसोड 60 मध्ये या सगळ्यांचा काय परिणाम होतो, अभ्याचा निर्णय काय होतो आणि 10वीच्या वर्षाचा शेवट काय असणार, चला पाहूया. तर मित्रांनो, नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, मागच्या एपिसोडच्या क्लिप्सवरून हे स्पष्ट होतं की रेश्मा आणि अभयच्या नात्याची खरी कसोटी आता लागणार आहे. एपिसोड 7 मध्ये रेश्मा अभयच्या अखेर शांतपणा एकमेकांशी मन की बात करतील अशी अपेक्षा आहे. रेश्मा तिच्या आईच्या नाराजीमुळे अभ्यासापासून दूर जाण्याचा निर्णय घेणार किंवा अभय पुढाकार घेऊन रेश्माच्या आईशी बोलणार. अभय जर प्रामाणिकपणे रेश्माच्या आईला समजावून सांगू शकला तर गोष्ट पुढे जाऊ शकते. पण 10वीचं वर्ष संपत आलं आहे आणि परीक्षाचा ताण वाढत आहे. या टेन्शनमध्ये ते त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील, नात्यातील गुंता सोडवतील, हा मोठा प्रश्न आहे. 10वी अ मध्ये नेहमी बघायला मिळतं की मित्रांची साथ ही खूप मोलाची असते. तर मित्रांनो, येणाऱ्या एपिसोडमध्ये मध्याची केवडाची काय दखल असणार ते आपण बघूया. या गंभीर वातावरणामध्ये आपली कॉमेडी किंग मध्या आणि सर्वात मजबूत मैत्रीण केवडा यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार. मध्या नेहमीप्रमाणे विनोदी पद्धतीने अभय आणि रेश्माचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करेल. एखादी मजेदार ॲक्टिव्हिटी करून किंवा शाळेतल्या जुन्या आठवणी काढून सध्या मध्या वातावरण हलकं करू शकतो. एपिसोड 60 मध्ये 10वीच्या वर्गातील शेवटचा दिवस असू शकतो. 10वीची परीक्षा जवळ आल्या होत्या आणि आता सर्व अभ्यासामध्येच गुंतणार, त्यामुळे हा एपिसोड शाळेतील शेवटचा दिवस आठवणांनी भरलेला असेल. सर्व मित्र एकत्र येऊन ग्रुप फोटो काढतील, एकमेकांच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतील आणि भविष्याचे वंदन देतील. या एपिसोडचा शेवट रेश्मा आणि अभय यांच्या एकमेकांच्या भविष्यातील भेटींचे वचन देऊन किंवा परीक्षा होईपर्यंत अभ्यास करण्याचा निर्णय घेऊन एक गोड वळण घेईल. तर मित्रांनो, 10वी अच्या 60 हा भाग खूप भावनिक आणि महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या मते रेश्मा आणि अभय एकत्र राहतील की तात्पुरते वेगळे होतील? कमेंट करून आम्हाला तुमचं प्रेडिक्शन नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण 10वी अच्या येणाऱ्या एपिसोडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण बघितलं मागच्या एपिसोडमध्ये की रेश्माला जे पाहुणे बघायला आले होते तिनं त्यांना कसल्या प्रकारे माघारी घातलं, त्यामुळे रेश्माची आई खूप नाराज झाली आहे हे तर आपण बघितलं. मित्रांनो, आता एपिसोड 60 मध्ये या सगळ्यांचा काय परिणाम होतो, अभ्याचा निर्णय काय होतो आणि 10वीच्या वर्षाचा शेवट काय असणार, चला पाहूया.
तर मित्रांनो, नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, मागच्या एपिसोडच्या क्लिप्सवरून हे स्पष्ट होतं की रेश्मा आणि अभयच्या नात्याची खरी कसोटी आता लागणार आहे. एपिसोड 7मध्ये रेश्मा अभय अखेर शांतपणा एकमेकांशी मन की बात करतील अशी अपेक्षा आहे. रेश्मा तिच्या आईच्या नाराजीमुळे अभ्यासापासून दूर जाण्याचा निर्णय घेणार किंवा अभय पुढाकार घेऊन रेश्माच्या आईशी बोलणार. अभय जर प्रामाणिकपणे रेश्माच्या आईला समजावून सांगू शकला तर गोष्ट पुढे जाऊ शकते. पण 10वीचं वर्ष संपत आलं आहे आणि परीक्षाचा ताण वाढत आहे. या टेन्शनमध्ये ते त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील, नात्यातील गुंता सोडवतील, हा मोठा प्रश्न आहे. 10वी अ मध्ये नेहमी बघायला मिळतं की मित्रांची साथ ही खूप मोलाची असते. तर मित्रांनो, येणाऱ्या एपिसोडमध्ये मध्याची केवडाची काय दखल असणार ते आपण बघूया. या गंभीर वातावरणामध्ये आपली कॉमेडी किंग मध्या आणि सर्वात मजबूत मैत्रीण केवडा यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार. मध्या नेहमीप्रमाणे विनोदी पद्धतीने अभय आणि रेश्माचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करेल. एखादी मजेदार ॲक्टिव्हिटी करून किंवा शाळेतल्या जुन्या आठवणी काढून सध्या मध्या वातावरण हलकं करू शकतो. एपिसोड 60मध्ये 10वीच्या वर्गातील शेवटचा दिवस असू शकतो. 10वीची परीक्षा जवळ आल्या होत्या आणि आता सर्व अभ्यासामध्येच गुंतणार. त्यामुळे हा एपिसोड शाळेतील शेवटचा दिवस आठवणांनी भरलेला असेल. सर्व मित्र एकत्र येऊन ग्रुप फोटो काढतील, एकमेकांच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतील आणि भविष्याचे वंदन देतील. या एपिसोडचा शेवट रेश्मा आणि अभय यांच्या एकमेकांच्या भविष्यातील भेटींचे वचन देऊन किंवा परीक्षा होईपर्यंत अभ्यास करण्याचा निर्णय घेऊन एक गोड वळण घेईल. तर मित्रांनो, 10वी अ च्या 60 हा भाग खूप भावनिक आणि महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या मते रेश्मा आणि अभय एकत्र राहतील की तात्पुरते वेगळे होतील? कमेंट करून आम्हाला तुमचं प्रेडिक्शन नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी ओम बानसकर, म्हणजेच तुमच्या सगळ्यांचा लाडका मधुकर. नमस्कार मित्रांनो, इट्स मज्जाच्या 10वी अ वेबसिरीजचे तुम्ही सगळे किती मोठे फॅन आहात हे आम्हाला माहिती आहे. मागच्या भागात आपण पाहिले रेश्माने शेवटचा निर्णय घेतला आहे आणि आता अभयाच्या उत्तराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रेश्मा आणि अभयाच्या मैत्रीत नात्याचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे. पण मित्रांनो, आज आम्ही घेऊन आलो आहोत एपिसोड 60चा एकदम धमाकेदार रिव्ह्यू. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, 10वी अ च्या येणाऱ्या 60व्या एपिसोड खूप मोठा वळण घेऊन येणार आहे. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे तुम्ही थंबनेलमध्ये तर बघितलंच असेल, रेश्माच्या आईला समजणार सर्व सत्य. या सत्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रेश्माच्या मनात अभयबद्दल असलेल्या भावना तिच्या आईला कळणार. बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट्स होत्या की रेश्माचं वर्तन बघून तिची आई खूप टेन्शनमध्ये आहे. आता जेव्हा हे सत्य बाहेर येईल तेव्हा रेश्माच्या आईची प्रतिक्रिया काय असेल, त्या रेश्माला काय बोलतील हे बघणं अतिशय महत्त्वाचं व या सगळ्यात आपल्या आवडत्या मध्या, केवडा आणि किरणची भूमिका काय असेल? बहुतेक रेश्माला टेन्शन पाहून मध्या आणि किरण हे दोघं यांच्या बाजूने उभं राहतील आणि परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतील. मध्याची एक नवीन मस्ती किंवा एक वेगळी धमाल पाहायला मिळू शकते. केवडा काय करणार? ती अभयाची मदत करणार की रेश्माच्या बाजूने बोलणार? केवडाने जर मधल्या काळात अभयला मैत्रीण म्हणून सपोर्ट केला असेल तर आता रेश्माच्या आईसमोर ती सत्य सांगून रेश्माला वाचवण्याचा प्रयत्न करेल का? मित्रांची ही चांगल चौकशी रेश्माच्या अडचणीतून तिला बाहेर कसे काढाल हे पाहणे अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एपिसोड 60मध्ये इमोशनल आणि ड्रामाचा मोठा डोस मिळणार आहे. सत्य बाहेर येणार, त्यामुळे एका बाजूला टेन्शन नसेल तर दुसऱ्या बाजूला मित्रांची जबरदस्त साथ. तुमच्या मते काय होणार? रेश्माच्या आई तिचं म्हणणं ऐकून घेणार का तिला रागवणार? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही हा एपिसोड पाहण्यासाठी किती उत्सुक आहात. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं की एपिसोड 55मध्ये नेमकं काय होणार आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की नेमकं एपिसोड 55मध्ये नेमकं काय होणार आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, 54व्या एपिसोडमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेले आहे की अभय नोकरी बघायला गेला होता, बट तिथं त्याला नोकरी भेटली. बट ती त्याला नोकरी म्हणजे त्याच्या क्वालिफिकेशनच्या हिशोबानं ती काही योग्य नव्हती. कारण की मित्रांनो, त्याला म्हणजे तो चांगला शिकलेला आहे, त्याच्याकडे डिग्री वगैरे आहे, बट त्याला 8,000 रुपये महिन्यानं ते जॉब देत आहे, जे की दादाला परवडत नाही. कारण त्याला येण्या जाण्यासाठी 3,000 रुपये खर्च तिथं
बसमार्फत होतो आहे. मित्रांनो, तर आता दाद्या खूप म्हणजे 54व्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं आहे की दाद्या हा खूप संतापलेला आहे. मित्रांनो, असं म्हणजे त्यांनी दाखवण्याचं शेवटला त्यांनी तिकडं डायवर्ट केलं की मी दाद्या राजकारणाबद्दल काही बोलू शकतो 55व्या एपिसोडमध्ये. मित्रांनो, मला माहिती आहे तुम्हाला दाद्याशी काही घेणं नाही. तुमचा मेन विषय आहे नेमकं रेश्माचं आणि आब्याचं. नेमकं दोघांचा संवाद कधी होईल आणि त्यांचं जे नेमकं रेश्मानं आब्याला प्रपोज केलेलं आहे तर त्याचं उत्तर तिला कधी भेटेल. तर मित्रांनो, आपण बघत आलेलो आहे की जेव्हा रेश्मानं आब्याला प्रपोज केला होता तेव्हापासून त्यांचं म्हणजे जेव्हा आब्याचं जाणं कॅन्सल झालं तेव्हापासून रेश्मामध्ये आणि आब्यामध्ये चांगला संवाद जुळून आलेलाच नाही. कारण की जेव्हा आपण आब्या रेश्माकडे जातो, तिला बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती रेश्मा आब्याला एकदम इग्नोर करून देते व तिथून निघून जाते. मित्रांनो, तर त्यांच्यामध्ये संवाद अजूनही त्या गोष्टीवर तेवढा चांगला झालेला नाही आहे. तर मला असं वाटतं की 55व्या एपिसोडमध्ये त्या दोघांबद्दल त्या गोष्टीत म्हणजे संवाद होऊ शकतो व तिथून त्यांच्या एका नवीन म्हणजे बघू त्या काहीतरी वळण होईल त्यांच्या एका रिलेशनशिपमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.